शिवसेनेनं सध्या राडा पुन्हा एकदा स्वीकारलेला आहे। म्हणजे तो तसा सोडला नव्हताच, पण तरी सुद्धा शिवसेनेनं आता तो अधिक प्रखरपणे दाखवून द्यायला सुरुवात केली आहे। आणि त्याला कारण ठरलेलं आहे ते म्हणजे सत्तेत असल्यानंतर शिवसेनेला सत्तेचा गंज चढू नये आणि त्याच्यामुळे सुस्ती येऊ नये यासाठी शिवसेनेला आक्रमक खतखत ठेवणं गरजेचं असतं। आणि यामुळेच गेल्या 3-4 दिवसापासून आपण बघतोय गुलाम अलींना विरोध, त्यानंतर खुर्शीद कसूरी आले होते त्यांना सुद्धा विरोध, आणि आता तर पाकिस्तानचे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शेहरयार आले होते, त्यांना मुंबईत थांबू दिलं नाही, दिल्लीला त्यांना निघावं लागलं कारण शिवसेनेचा राडा। आणि याला कारण आहे शिवसेनेचं एकच म्हणणं, जोपर्यंत भारत पाकिस्तान संबंध सुधारत नाही, पाकिस्तान आपल्या उचापत्यांपासून बाज येत नाही, पाकिस्तान या गोष्टी थांबवत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांना खेळू देणार नाही, येऊ देणार नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर असा शिवसेनेचा राडा चालू आहे। गृह खातं काय करतंय, भाजप सरकार काय करतंय, कारण गोष्ट फक्त मुंबई पुरता नाहीये तर आंतरराष्ट्रीय प्रतिमेवरती परिणाम करणाऱ्या या घटना आहेत। मग सगळेजण करतायत काय याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत आणि त्याचप्रमाणे याला इतरही काही कंगोरे आहेत का ते सुद्धा जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत मान्यवर आहेत, आपल्यासोबत आहेत सुनील लवाटे, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत आपल्या स्टुडिओमध्ये, त्यांचं स्वागत। याशिवाय आपल्यासोबत आहे जयदेव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, त्यांचंही स्वागत। संजय उपाध्ये हे गप्पाष्टक्कार म्हणून आपण सगळे त्यांना ओळखतो, हिंदुत्ववादी संवादक आहेत, स्वतः स्तंभलेखक आहेत, लेखकही आहेत आणि कीर्तनकार सुद्धा आहेत, त्यांचंही स्वागत। ते सुद्धा एक हिंदुत्ववादी म्हणून, कारण शिवसेनेनं या विषयावरती बोलायला नकार दिलेला आहे, त्यांनी प्रवक्ते पाठवलेले नाहीयेत, पण एक हिंदुत्ववादी राजकीय आणि अन्य संघटनांचे पाठीराखे म्हणूयात किंवा स्वतः हिंदुत्ववादी विचारांचे म्हणूयात, म्हणून आपण उपाध्यांना बोलवलेले, त्यांच्याकडनं सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। पण या सगळ्यांकडे जाण्याआधी आपण ऐकूयात काय म्हणते शिवसेना। संजय राऊतांचा आम्ही इंटरव्ह्यू घेतलाय छोटासा, बघूयात काय म्हणतात संजय राऊत। संजय राऊत यांच्याकडे आपण जाणारच आहोत, तोपर्यंत पहिल्यांदा गायकवाडांकडे आपल्याला जावं लागणार, अर्थातच विरोधी पक्ष याकडे कशा प्रकारे बघतोय। संजय गायकवाडजी, जयदेव गायकवाडजी, शिवसेनेने सरळ सरळ त्या इंटरव्ह्यू मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला पाकिस्तानी ठरवलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं की आम्ही हे काही होऊ देणार नाही, तुमची प्रतिक्रिया? या लोकांना मला तर वाटतं की लोकशाही आणि लोकशाहीची मूल्य याच्याशी काही देणं घेणं नाही। आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीचे एक निश्चितपणे एक निर्माण झालेली सरकार आहे, त्यांना विदिन द फ्रेम ऑफ द कॉन्स्टिट्यूशन घटनात्मक दृष्ट्या त्या विशिष्ट चौकटीमध्ये कारभार करायचा असतो। आणि इथे यांचं ज्या कारवाया चालू आहेत त्या अतिशय हुकुमशाहीशी निगडीत असलेल्या किंवा मन मानेल तसा कारभार करणाऱ्या आपल्या देशाची, त्यामुळे इब्रत आपल्या देशाची जी इमेज आहे हिचा पूर्ण चक्काचूर होतोय। परदेशामध्ये काय लोक विचार करतात याचा जरा सुद्धा यांना काय देणं सोयीसुदक नाही, अशा प्रकारच्या यांच्या सगळ्या कारवाया आहेत। क्रिकेटच्या मैदानावरच्या गोष्टी असतील किंवा कल्चर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या संदर्भात यांचे मतभेद, आणि त्यातून हे राजकारण आणि कुठेतरी आपल्याला त्याच्यातून लोकांना भावनात्मक करून सर्वसामान्य लोकांच्या भावनेशी खेळायचं आणि आम्ही कसे प्रचंड राष्ट्राभिमानी आहोत आणि कसे स्वाभिमानी आहोत अशा प्रकारचे हे दर्शन ते करत असतात त्यांच्या खेळ। परंतु किती संकुचित प्रवृत्ती आहेत या, आणि या लोकशाहीला कशा विघातक आहेत याचा खरं म्हणजे लोकांनी दूरवर खोलवर विचार करण्याची आता वेळ आलेली आहे। मी तर असं म्हणेल सुरुवातीला की आपल्या देशामध्ये सध्या केंद्रामध्ये असलं सरकार किंवा आपल्या राज्यामध्ये असलेलं सरकार, हे सरकार या देशाच्या इतिहासाची चक्र उलटी फिरवायला लागलेले आहेत। म्हणजे कुठल्याही घटना घ्या, म्हणजे अलीकडच्या गेल्या 19 महिन्याच्या कालखंडामध्ये केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली अनेक लोकांनी, म्हणजे त्या केंद्र सरकारचा उदो करत असताना हिंदुत्ववादाकडे कशा प्रकारे या संपूर्ण देशाला नेण्याचा प्रयत्न या सर्व लोकांचा आपल्याला पाहायला मिळतो। आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं तर काय, शिवसेनेची इमेज म्हणजे अतिशय खरं म्हणजे यांनी हातामध्ये तलवारी घेऊनच लढाई करायला पाहिजे। लोकशाही लोकांकडे मतं मागं कशा करता येत आहेत हे मला काय कळत नाही। यांना युद्ध करायचे असेल तर जसे शत्रू पक्षाशी मैदानावर पूर्वी लढाया व्हायच्या अशा प्रकारची लढाई करायला मागतायत, ही काही लोकशाही आहे काय त्यांच्या दृष्टीने? बरं, मला असं वाटतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि यांनी दूरवर खोलवर विचार करण्याची गरज। बरं, मी संजय उपाध्यांकडे जाईन। संजय उपाध्ये, तुम्ही कशा प्रकारे बघताय, जर का अशा प्रकारे कायदा हातात घेऊन स्वतःचं म्हणणं तेच खरं करायचा जर का प्रकार सत्ताधारी पक्षाने करायला सुरुवात केली तर लोकांनी बघायचं कोणाकडे? महाराष्ट्रात, मुंबईत, या भारतामध्ये आम्ही काय बघावं, कोणी यावं न येणार हे ठरवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आहे, गृह खातं वगैरे आहेत, या सगळ्या गोष्टी शिवसेना टेक ओव्हर करण्याचा प्रयत्न करते। तुम्हाला पटतं हे सगळं? मूळ मुद्दा असा आहे या सगळ्या प्रकरणामध्ये की विरोध जो होत आहे तो विरोध
पाकिस्तानमधल्या कलावंतांना होत आहे हां आणि पाकिस्तानमधल्या कलावंतांना हा विरोध होत आहे हे आधी ध्यानात घ्यावं लागेल. अन्यथा आमच्या भारतामध्ये अत्यंत शुचिर्भूत होणारी एखादी पूजा त्यात बिस्मिल्ला खानची सनई वाजते त्याचा आम्हाला त्रास होत नाही. झाकीर हुसेनच्या तबल्याला आम्ही डोक्यावर घेतो तेव्हा आम्हाला त्रास होत नाही. फखरुद्दीन अली अहमद राष्ट्रपती होतात आम्हाला त्रास होत नाही. अब्दुल कलाम वाजपेयींच्या काळात राष्ट्रपती होतात आम्हाला त्रास होत नाही. आमिर खानचा लगानला ऑस्कर मिळावं म्हणून आम्हीही नवस बोलतो. प्रश्न असा आहे तुम्ही या देशाच्या मातीसाठी तुमचं कर्तृत्व सिद्ध करा. तुम्हाला डोक्यावर घेतलेलं नाही असं घडलेलंच नाही. आणि आर्य चाणक्याचं एक चांगलं वाक्य आहे आजच कळलं मला. तो असं म्हणतो की जेव्हा अतिविद्वान माणसांना बौद्धिक त्रास व्हायला लागतो त्यावेळेला शासन उत्तम चाललेलं आहे असं समजावं. आत्ता या क्षणाला पाकिस्तानने आतापर्यंत केलेला हिशोब पाकिस्तानने आतापर्यंत केलेली वागणूक या सगळ्याचा विचार केला तर तेही जनतेसमोर यायला पाहिजे. आपण सुधींद्र कुलकर्णीच्या बाबतीमध्ये पाकिस्तानी लेखकाच्या पुस्तकाचा मुद्दा आला. हा लेखक काही पाकिस्तानमध्ये नेल्सन मंडेला नाहीये. हा लेखक पाकिस्तानातला काही महात्मा गांधी नाहीये जिथे त्याच्या मूळ वैश्विक प्रतिमेला आम्ही भारतामध्ये आदर दाखवावा. अशा वेळेला सुधींद्र कुलकर्णींनाही कळायला हवं होतं की आपण कोणाला आमंत्रित करत आहोत. आणि ही भूमिका स्पष्ट घेतली तर शिवसेनेचा राग मला आवडतो. याचं कारण असं आहे की भारतातल्या कलावंतांना परवा नासिरुद्दीन शाह म्हणाला की माझं नाव नासिरुद्दीन आहे म्हणून. अरे मग एवढी वर्ष तुझं नाव नासिरुद्दीन नव्हतं का? अचानक साक्षात्कार कसा काय झाला? प्रश्न असा आहे की हे स्पष्ट बोलायला गेलं की आयुष्यभर एका विशिष्ट धर्मविरोधी आणि निधर्म बरं यात सुद्धा फरक असा आहे की पाकिस्तान काही सेक्युलर राष्ट्र नाही आणि लढाई चाललेली आहे एक धर्मराष्ट्र विरुद्ध राष्ट्रधर्माचा विचार करणाऱ्या संपूर्ण जनतेची. आणि म्हणून शिवसेनेचा जो संताप आहे तो संतापही समजून घ्यायला हवा. दरवेळेला राजकीय गणित बांधायची आणि आपल्याला पाहिजे तेव्हा राग व्यक्त करायचा हे सब्जेक्टिव्ह आहे. कलावंताच्या बाबतीमध्ये साहित्यिकांच्या बाबतीमध्ये साहित्यिक सुद्धा आता सगळे पुरस्कार परत करतायत तेही तोच मुद्दा आहे. तेव्हा मला आता तरी शिवसेनेनं संताप कसा व्यक्त करावा हा प्रत्येक व्यक्तिरेखेचा मुद्दा असतो. परंतु ही प्रक्रिया ही एखाद्या नटासारखी असते. एखादा नट खर्जातला आवाज लावून संताप व्यक्त करतो एखादा मोठ्यांनी ओरडून संताप व्यक्त करतो. दोघांच्या अभिनयाला एकाच पद्धतीनं बघायला हवा. आता काय झालंय की ह्या सगळ्या रचनेकडे शिवसेनेच्या प्रत्येक हालचालींवरती अशा पद्धतीनं सीसी कॅमेरे कसे ठेवतात तसं ठेवायचं आणि शिवसेनेला दरवेळेला अडचणीत आणायचं. तर तसं करू नये. शिवसेनेच्या संतापातही काहीतरी तथ्य आहे अशी भूमिका सगळ्या विद्वानांनी घ्यायला हवी. तसं घडत नाहीये. ठीक आहे. मी इकडे स्टुडिओमध्ये येतो. आपल्यासोबत सुनील लवाटे आहेत क्रीडा पत्रकार आहेत. त्यामुळे सुनील लवाटे यांना एका वेळी मुंबईकर नागरिक म्हणून सुद्धा आणि क्रीडा पत्रकार क्रीडा ही काय एका भागापुरता मर्यादित ठेवताच येत नाही आणि खास करून सॅटेलाइटच्या जमान्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे बघताय? हा मुळात म्हणजे शिवसेनेमध्ये एक नवीन जोश निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेतला असावा. पण मुळात शिवसेनेने पाकिस्तान विरोध कायम ठेवलेला आहे. सुरुवातीपासून त्यांचा पाकिस्तानचा विरोध आहे आणि आता नेमकं त्यांना निमित्त मिळाले. पण ह्याच्यापूर्वी भारतात क्रिकेट खेळलं गेलं. पाकिस्तान 2012 मध्ये येऊन गेलं. पण हे लोक मुंबई बघून अन्यत्र क्रिकेट सामने खेळवतात अन्यत्र क्रिकेट सामने होतात तेव्हा शिवसेनेचा विरोध ते काहीच करू शकत नाही. आताही आज देखील शिवसेनेने विरोध केल्यावर विरोधी पक्ष सांगतो की आम्ही त्यांना पोलीस संरक्षण देऊ संरक्षणात खेळू. म्हणजे आपल्या ज्या मुळात भावना आहेत सीमेवर आपले सैनिक काय करतायत किंवा पाकिस्तान आपलं काय कुरापती काढतंय ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय. आणि थोडक्यात म्हणजे राजकीय पोळी भाजण्याचा एक प्रकार आहे. आज आपल्याला काहीतरी करायचं आहे आपल्याला एक मोठा प्लॅटफॉर्म मिळतोय हे एक त्यातलं मुख्य धोरण आहे. अरे पाकिस्तान विरोध नॅचरली असावाच पण काही ठिकाणी चालतो काही ठिकाणी चालत नाही. जर भारतात कुठेही खेळलेलं चालतं तर मुंबईत खेळलेलं का चालत नाही? तेच संघ तेच पाकिस्तानी खेळाडू म्हणजे दिल्ली कलकत्ता राजस्थानी क्रिकेट खेळतात ते चालतं. सद्गुणाचा अतिरेक आहे आणि मुळात हे मुंबईत चालत नाही. हे कसं आहे जर विरोध पाहिजे तर सर्व दृष्टीने विरोध व्हायला पाहिजे. आणि पाकिस्तानी हे पहिल्यापासून ठरवलेलं आहे. तो सद्गुणाचा अतिरेक आहे. नाही पण तुम्हाला उत्तर द्यायचंय त्यांना. नाही पण उपाध्यक्षी हा सद्गुणांचा अतिरेक आहे हे तुमचं मत आहे त्याचं स्वागत आहे. पण शिवसेना हे तुमचं मत आम्हाला चालूच देणार नाही आणि तुम्ही जर का आलात आम्ही तुम्हाला बदडून काढू अशी भूमिका घेत असेल तर विरोध नको करायला लोकशाही प्रेमी म्हणून. नाही लोकशाही प्रेमीचा मुद्दा जर असेल तर मूलतः एवढ्या वर्षांमध्ये शिवसेनेची ही जी भूमिका आहे अशा पद्धतीनं व्यक्त होण्याची त्या संतापा पाठीमागचा बौद्धिक विचार आम्ही करत नाही. आम्ही
अतिरेक्यांच्या मानसिक बौद्धिक पार्श्वभूमीचा विचार करतो, पण आम्ही आमच्या माणसांच्या मानसिक पार्श्वभूमीचा विचार न करता नेहमी व्यक्त होत राहतो. आम्ही बाहेरून आलेल्या माणसांच्या, ज्याने आमच्या देशातल्या माणसांना ठार मारलं त्यांची सायकोलॉजिकल अनालिसिस करणार आणि शोधून काढणार त्या माणसांना कसं काय वाटत असेल, पण आम्ही आमच्या घरच्या मंडळींच्या बाबतीत मात्र असा विचार करत नाही. आणि हा भारताचा इतिहास आहे. म्हणजे आता हे क्रीडा पत्रकार बोलतायत किंवा सगळे लोक बोलतायत, हे काही नवीन नाही. ही भारताची परंपराच आहे आपल्या माणसांना नावं ठेवायची आणि बाहेरून आलेल्या माणसाला मोठं करत आपल्या माणसांपुढे स्वतःची बौद्धिक अस्तित्व सिद्ध करायचं वारंवार, हे चांगलं नाही. 1947 to AK-47 असा प्रवास झाला देशाचा. आता तरी ह्या लोकांनी शहाणं व्हायला हवं. संताप व्यक्त करण्याची पद्धत चुकीची की बरोबर हा नंतरचा मुद्दा. आता हत्तीच्या खोड्या काढल्या कोणीतरी समजा उदाहरणादाखल आणि हत्ती पिसाळला, तर हत्ती पिसाळल्यानंतर 4-5 झाडं जास्त पडणार आहेत. म्हणजे तो जास्त हिंसक आहे असं नाही, त्याच्या आकारावर अवलंबून असतं. आता तरी आमच्या सगळ्या भारतीयांनी एकत्र येऊन यावरती विचार करायला हवा की गुप्तांग कापून पाकिस्ताननी आमचे सैनिक परत पाठवले, त्याचा निषेध होत नाही. त्याच्या निषेधाच्या वेळेला कोणी आमचे पुरस्कार परत करत नाही, कोणी काही करत नाही. आपण विचारूया उपाध्यायजी, तुमचा हा प्रश्न सुद्धा विचारूया. जयदेव गायकवाडांना आपण विचारूया. जयदेव गायकवाडजी, हा पण एक सूर आहे या देशामध्ये आहे. अगदी अनुपम खेर यांनी सुद्धा तो सुधींद्र कुलकर्णींच्या वेळी असं म्हटलं होतं की लोकांच्या मनात ही भावना होती की सुधींद्र कुलकर्णींचं तोंड काळं केलं पाहिजे. जर काय देशामध्ये एक असाही वर्ग आहे की जो मानतो जर का पाकिस्तान तुम्हाला विचारतच नाहीये, तुम्ही कितीही गोष्टी केला, बॉम्बस्फोट घडवूनच आणतोय, तुमच्या सैनिकांचे विटंबित केलेले मृतदेह तुम्हाला पाठवतोय, तर कशाला पाहिजे या कला क्रीडा वगैरे? हा एक सूर आहे. याबद्दल काय म्हणणं? एक वाक्य बोलून मी मुद्दा पूर्ण करू का? हा बोला, काय म्हणताय उपाध्यायजी? माझं म्हणणं असं आहे की जेव्हा नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते गुजरातमध्ये, त्यावेळेला जो काही तिथे गोंधळ उडाला त्याच्यावरती विजय तेंडुलकरांची प्रतिक्रिया होती की मला नरेंद्र मोदींना गोळ्या घालाव्याशा वाटतात. नाना पाटेकरचं हे वाक्य होतं की राजकारण्यांना गोळ्या घालाव्याशा वाटतात. हेच वाक्य जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या, ते हिंसक ठरतं. आणि तेंडुलकर पाटेकर म्हणाले की लगेच ते इंटेलेक्च्युअल डिफेन्स होतो. याला अर्थ नाही. आणि हे दरवेळेला असंच घडत आलं. आता गांधीजींनी जर विदेशी कपड्यांची होळी केली तर ती सविनय कायदेभंग, आणि सावरकरांनी केली की ती हिंसक. हे सब्जेक्टिव्ह आहे आणि हे बदलायला लागेल. ठीक आहे, आपण पहिल्यांदा गायकवाडांचा, मी उपाध्यायजी तुमच्याच मुद्द्यावरती चाललोय, तुमचाच मुद्दा घेऊन मी गायकवाडांकडे चाललोय. गायकवाडजी, प्रश्न मी तुम्हाला सांगितलेला आहे. असा एक सूर आहे की आम्हाला पाकिस्तान नकोच आहे. मंडळी, उपाध्याय सर्व मंडळी ज्या पद्धतीने या चर्चा करतायत, मला असं वाटतं त्यांना भान असलं पाहिजे की आपल्या देशामध्ये लोकशाही आणि लोकशाही एक तात्विक भूमिका असते. बरोबर आहे. हा, तुम्ही अशा प्रकारे पाकिस्तान या देशाकडे पाहता, तो एक मुस्लिम देश आहे आणि धार्मिक धर्मावर आधारलेला देश आहे. आणि तो भारतातून फुटून निघालेला, त्याला फाळणी झाल्यानंतरचं स्वतंत्र अस्तित्व मिळालं, परंतु ते एकदा स्वतंत्र अस्तित्व मिळालं तर एक देश म्हणून वाटचाल करतोय. पण अजूनही तुम्ही त्याच शत्रू पक्ष म्हणून जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये पाकिस्तानचा आज जो द्वेष उफाळून त्याच्या विरोधी दिसतोय, हा द्वेष आजच काय एवढा आला उफाळून? याच्यापूर्वी काय करत होता तुम्ही? आणि आता ठीक आहे, सत्तेवर आलात म्हणून अशा प्रकारे तुम्ही कायदा हातात घेऊन जर तुम्ही काय करणार असाल तर मग तुमची मेजॉरिटीला काय अर्थ आहे? तुम्ही केंद्रामध्ये सत्तेवर आहात, तुम्ही राज्यामध्ये सत्तेवर आहात, तुम्ही सत्तेमध्ये सहभागी आहात, तर याला जे एक विधायक निश्चित स्वरूपाचं एक घटनात्मक तुम्ही लढाई करा ना. ती करायची सोडून नाही. पण गायकवाडजी, प्लेयरच्या गायकवाडजी, त्यांचा एकच मुद्दा आहे. गायकवाडजी, हा सगळा लोकांचा एकच मुद्दा आहे की पाकिस्तान कडून जर का एवढ्या अतिरेकी कारवाया होत आहेत, तुमचे सैनिक मारले जात आहेत, तुमच्या घरामध्ये घुसून बॉम्बलास्ट घडवले जात आहेत, पाठवले जात आहेत, मग कशाला पाहिजे कला क्रीडा? गुलाम अलीला ऐकत असताना तिकडे कोणीतरी दहशतवादी शिरत असेल काश्मीर मधून, तर काय कशाला हवाय? नाही, माझं म्हणणंच मुळामध्ये असं आहे की अशा प्रकारे बॉर्डरवर होणार जे काही लढाई आहे, ती बॉर्डरवरची लढाई तुम्ही लढा ना. तुमचं आता राज्य तुमचं आहे ना केंद्रामध्ये, तर तुम्ही तिथे तुमचं सैन्य आहे ना, मग तुम्ही एकतर्फी असं का म्हणता की आपलेच सैनिक मारले जातात आणि इकडे त्यांचे धडं पाठवली जात आहेत किंवा डोके पाठवले जात आहेत, आणि मग तुम्ही काय करतात? राज्यकारभार जर तुमच्या हातामध्ये आहे तर तुम्ही लढा ना मग तुमच्या तिथे सैनिकाशी. तर तुम्ही अशा प्रकारे दळभद्रीपणा मध्ये पाकिस्तानचे लोक सत्ता आल्यानंतर 1 दिवसामध्ये क्वालिटेटिव्ह चेंज झाला पाहिजे. तुम्ही तो करत नाही आणि तुम्ही कुठल्या तरी गायकाच्या विरोधी, कुठल्या तरी सैनिक यांच्या विरोधी तुम्ही लढाई करायला मागताय, आज देखील कायदा हातामध्ये घेऊन. आणि कुठलीही तुम्ही भावनात्मक करतात.
तुमच्यामध्ये काही तात्विक मुद्दा नाहीये तुमच्याकडे. तुम्ही आता नथुराम गोडसेला देखील मोठा महान देशभक्त म्हणायला लागलेला. आता तुमच्या ठीक आहे, हा मुद्दा थोडासा वेगळा आणि तो आपण घेणार आहोत. गायकवाडचा हा मुद्दा आपण सविस्तर चर्चेला घेणार आहोत. इथे एक आपण छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकच्या नंतर आपल्याला संजय राऊतांचं म्हणणं सुद्धा ऐकून घ्यायचंय. आणि प्रामुख्यानं इथे गंमत थोडीशी वेगळी आहे. शिवसेना हिंदुत्ववादी, भाजप सुद्धा हिंदुत्ववादी. मला खास प्रश्न मी उपाध्यांसाठी राखीव ठेवलेला आहे. जर का तुम्हाला सेनेची भूमिका पटते तर त्यांच्या सोबत असणारी आणि त्यांच्यापेक्षा जास्त व्यापक हिंदुत्व मांडणारी भाजप कसं काय हे होऊ देते, पाकिस्तानच्या मंडळींना येऊ देते?